बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे हा एक राजनीतीवरचा ग्रंथ आहे. तो छत्रपती संभाजी महाराजांनी, आपल्याकडे ठोस पुरावा आता उपलब्ध नाहीये, पण एका तर्कानुसार जर हे करायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 17व्या वर्षी हा ग्रंथ लिहिलेला आहे. 17व्या वर्षी एक युवराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे संस्कृतमध्ये ग्रंथ लिहित आहेत. तर या ग्रंथामध्ये 3 अध्याय आहेत. त्या 3ही अध्यायामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये आपल्या कुळाची स्तुती गायलेली, देवतांना वंदन केलेलं आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये राजांची कर्तव्य काय असली पाहिजेत, राजाने राज्यकारभार कसा करावा, अमात्यांना काय कामं केली पाहिजेत, हेरांनी काय काम केली पाहिजेत आणि एकंदरीत राज्यव्यवस्था कसली असली पाहिजे ह्यावरती फार सुंदर आणि मार्मिक विवेचन केलेलं आहे. आणि हा ग्रंथ अभ्यासल्यानंतर असं आपल्याला जाणवतं की छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या ग्रंथाची निर्मिती करत असताना भरपूर अशा म्हणजे हिंदू धर्मातील जे राजनीतीवरचे ग्रंथ असतील किंवा धर्मशास्त्रावरचे जे ग्रंथ असतील ते हिंदू धर्मातीलच नाहीत, हिंदू धर्मातील, जैन धर्मातील, बौद्ध धर्मातील अशा सर्व धर्मातील ग्रंथांचं ज्ञान त्यांनी त्याच्यामध्ये सार म्हणून त्यात समाविष्ट केलेलं आहे. तर असा हा बुद्धभूषण ग्रंथ आहे.